तर नमस्कार मंडळी. तर आता बघा इथं या तळ्याजवळ आलेली आहे मी, जिथं मी हा कासव सोडला होता. तिथं ना भरपूर सारे कासव आहेत. तुम्हाला ना बॅक कॅमेरा करून दाखवते की भरपूर असे बाहेर आलेले आहेत. तर जेव्हा आम्ही कासव इथे सोडला ना, तर घरी जाऊन प्रांजलला सांगितलं, म्हटलं अगं आम्हाला ना असं रस्त्यामध्ये कासव सापडला होता आणि आम्ही आहे ना त्याला पाण्यामध्ये सोडलं. तर ती खूप रडायला लागली. तिचं म्हणणं असं होतं की आम्हाला घरी येऊन तू सांगायला हवं होतं की तुला कासव भेटला आणि मग घरी घेऊन यायचं होतं, मग आपण मिळून त्याला पाण्यामध्ये सोडलं असतं, असं तिचं म्हणणं होतं. तर दुसऱ्या दिवशी तिने काय केलं ते तुम्हाला सांगायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी ती पीठ घेऊन आली तिथं कासवांना देण्यासाठी. आणि एक कासव म्हणजे बाहेर आला होता. हे जे गेट दिसतं आहे ना, असं इथपर्यंत असं आलेलं. तर तिने काय केलं, तर तो कासव आहे ना त्याच्या पाठीवरती पीठ असं चोळलं होतं, म्हणजे असं हाताने आहे ना त्याला पूर्ण असं त्याच्या पाठीला पूर्ण लावलं. तिचं म्हणणं असं होतं की हा आपला कासव आहे, जेव्हा जेव्हा तो बाहेर येईल ना तेव्हा तेव्हा आपल्याला कळेल की तो आपला आहे. तर लहान मुलं कधी कधी असं करतात. तर चला तुम्हाला आता कासव दाखवते बघा. इथं आहेत ना, खूप आहेत. आता इथे दगड जास्त आहेत तर तुम्हाला असं वाटतंय खूप आहेत. त्याच्यामध्ये ना मासे पण खूप जास्त आहेत बरं का. हे बघा, आता तो दिसतोय ना तुम्हाला, तो मासा आहे आणि हे कासव आहेत. हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. तर बघा आत्ताच वॉक करून आली मी. जसं मी तुम्हाला सांगितलं की तळ्याजवळ कासवाबद्दल जे काय झालं होतं ते सगळं. त्याच्यानंतर आता मी त्यांना स्वयंपाक बनवायला घेते. बघा आज आहे ना आमरस बनवणार होती आणि मी सांगते की बाहेर मशीन ठेवलेली होती ती परत मी तर आतमध्ये आणलेली आहे, कारण तिकडे बाहेर थोडी जागा कमी पडते, त्याच्यामुळे परत मी आतमध्ये घेऊन आली. हे आंबे आहेत ना दुपारीच पाण्यामध्ये ठेवले होते. तर आज आमरस पुरी असं बनवायचा बेत होता. आता बघूया किती मी काय काय बनवलेलं आहे ते. तर सगळ्यात आधी इथं आहे ना कुकर लावून घेते डाळ भाताचा आणि त्याच्यासोबतच बटाटे पण शिजवून घेणार आहे. आणि मग एका बाजूला आपण आमरस बनवणार आहोत. तर आज आमरस काय आपण मिक्सरमध्ये बनवणार नाही आहोत, हातानेच बनवणार आहोत. आता कसा बनवते ते चला पुढं सांगते. त्याच्या अगोदर आहे ना कुकर लावून घेते. तर आहे ना मी कुकर तर लावून घेतला. आता भाजी बनवण्यासाठी ना बेसिक गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या काढून घेते. जसं की लसूण आहे, मग कोथिंबीर आहे, बाकी जे काही छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या मी काढून घेत होती. म्हटलं हे काढून घेऊया म्हणजे लवकर आपलं होईल. एका बाजूला कुकर पण होते. इथं मिरच्या वगैरे मी देठं काढून घेते. तशी तर कधी कधी काढून ठेवते फ्रीजमध्ये, नाही तर कधी कधी मी असेच ठेवत असते. तर आता हे सगळं करून झालेलं आहे माझं. आता आहे ना आपण आमरस बनवायला घेऊया. तर इथं मी जिरं घेतलेलं आहे, तर मला लागणार होतं ते. आणि जिरं वगैरे जे काय होतं ते सगळं कुटून घेतलं, आलं लसूण मिरची, त्यासाठी मी हे सगळं काढून घेतलं. आता बघा खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेणार आहे हे. आता हे कुटताना थोडीशी काळजी घ्यायची, डोळ्यामध्ये वगैरे उडू शकतं, तर ते करून घेते. आणि एका बाजूला आमरस बनवायला घेऊया. आता हे बघा हे व्यवस्थित असं कुटून झालेलं आहे. आता आंबे पण आहेत ना मस्त असे मुरलेले आहेत चांगले, कारण काय ना आंब्यामध्ये जास्त उष्णता असते. तर तुम्हाला हे सगळं तर माहितीच आहे. आता हे सगळे आंबे आहेत ना आता मी काढून आहे ना याची साल काढून घेणार आहे. याचे ना 2 तुकडे करून घ्यायचे आणि आपण असं डायरेक्ट पिळू शकतो, म्हणजे असं थोडंसं चेपवायचं हाताने आणि डायरेक्ट पिळत तरी पण चालतं. गावाकडे तर तसंच केलं जातं आजही आमरस. तर मी आता इथे कट करून घेणार आहे. याचे 2 तुकडे करायचे, म्हणजे 3 पार्ट करायचे. पुढचा पार्टचा आणि मधला असे 3 पार्ट करून घ्यायचे. आणि हे चाळणीवरती घासलं ना तरी मस्त असा आमरस आहे ना अगदी एकसारखा पडतो. बरं का, आता मी तुम्हाला दाखवते, पण याचे मी अगोदर तुकडे करून घेतले, त्याच्यानंतर मग परत मी डायरेक्ट घासून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कसं जे केसरवाले आंबे असतात त्याला कसे जास्त केसर असं केस असतात ना, तर ते सगळे तोंडामध्ये येत नाहीत. त्यासाठी काय करायचं, ही स्टेप वापरायची. म्हणजे काय होतं, जे काही असेल ना केसरची केसं असतात ती आंब्याची, ती सगळी तर चाळणीवरतीच राहतात. त्याच्यामुळे ही छोटीशी अशी काय म्हणू शकतो ही पद्धत आहे आपली नॉर्मल, जी सगळेच वापरत असतात. आता मिक्सरमध्ये झटपट होतोच, त्याच्याबद्दल आता काय बोलणार ना, पण ही पद्धत अगदी बेस्ट आहे असं मी म्हणेन. तर चला आता हे सगळं काढून घेते, त्याच्यानंतर पुढं बोलते.
तर मंडळी आता तुम्ही बघितला मस्त बघा आपला आहे ना असं आमरस आहे ना तयार झालेला आहे. तर या पद्धतीने मी सगळा करून घेते. आता फायनल तुम्हाला दाखवते बघा. यात साखर टाकायची, वेलची टाकायची, मस्त आमरस तयार. तर आता बघा आहे ना कुकर पण आपला आता झालेला आहे. आता पीठ पण मी तोपर्यंत मळून घेतलेलं आहे पुऱ्यांसाठीचं. आता कुकरसुद्धा झाला, आमरस बनवून झालेला आहे. आता म्हटलं पटकन भाजी फोडणीला घालावी म्हणजे आपलं स्वयंपाक तयार होईल. आणि डाळ बनवायची होती. तर आता कुकरमधून मी बघा हे काढून घेते डाळ आणि भात जे करतो बटाटे शिजवलेले ते सगळं काढून घेणार आणि पटकन फोडणी करणार आहे. तर चला आता फोडणी करून घेऊ. तर नाही तर भाजी बनवून घेते. आता बघा कढईमध्ये तेल टाकून घेतलं मी. त्याच्यामध्ये जो काही ठेचा बनवला होता ना तो टाकलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरं याचा ठेचा करून घेतलेला आहे तो टाकला. थोडंसं हिंग टाकायचं आणि आता बेसिक मसाले टाकायचे. हळद टाकायची. गरम मसाला तुम्ही खात असाल म्हणजे तर तिथे वापरू शकता. बाकी नाही घातला तरी पण चालतो कारण बटाट्याची भाजी या पद्धतीने केली ना हिरवी मिरची, लसूण, जिरं त्याचा ठेचा करून आणि हळद टाकून केली तरी खूप भारी होते बघा. बटाट्याची भाजी पण झाली. वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकली. एका बाजूला डाळ झालेली आहे. आता खूप जास्त मला गरम होत होतं जसं की सांगते तुम्हाला. इथं स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे. आता सगळं बनवून घेते. त्याच्यानंतर मग पुढं तुम्हाला दाखवते. तर हे सगळं बनवून झालं आणि मग आहे ना मी जरा बाहेर गेली कारण मला खूप जास्त गरम होत होतं. मग इथं बाहेर वेळ घालवल्याच्यानंतर मस्त इथं घरात येऊन जेवण केलं. आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, डाळ, भात, पापड असं सगळं जेवण होतं. या तुम्ही पण जेवायला. आणि ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा. आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.